की जय जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. न करावी आता पोटासाठी चिंता, ही त्या संचिता माफलव. दृष्टी ते घालावी परमार्था ठाई, शुल्लका उपायी सीन झाला. येथे तव नाही घ्यायचे ते सवे, काही नाही दिवे वेचो मिथ्या. खंडणीचे नाही उद्वेग वेर झारी, बापुडे संसारी साथ. शेवटा पाववे नावेचे पैसने, भुजाबळी कोणी कष्टी व्हावे. तुका म्हणे आता सकाळांचे साथ, करावा व्यापार तरी ऐसा. देवाधिदेवा जगत्रय जीवा, परियेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, श्री प्रेम काही काळा. ओम नमो सद्गुरु निर्गुणा. पार नाही तव गुणा, बैसोनी माझी रसना. हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाळ पावना. वदवी तो कृपा करुणा, मी मूढमती दीना. मनवो निकीव भाकी तसे, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण. हरिगुण वर्णीन मी जान, एका वंदितसे चरण. सद्गुरूंचे 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 आदरे. दत्तात्रय हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञानसागर. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराज, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा. न करावी आता पोटासाठी चिंता. आता पोटाकरता चिंता करायला नको. जे जवळ धनधान्य शिल्लक आहे तेच खाऊन सारं संपू. आपली दृष्टी परमार्थाचे ठिकाणी ठेवावी, कारण बाकीच्या सामान्य खटाटोपाने क्षीण मात्र झाला. चिंता संत करत नाही आणि आपण चिंता केल्याशिवाय राहत नाही. चिंता करण्याचं कारण प्राप्त परिस्थितीमध्ये असमाधान आहे. त्या परिस्थितीत आपलं समाधान होत नाही ना. नाही ना. अप्राप्ताची इच्छा, जे प्राप्त नाही ते लागत आपल्याला. जवळ त्याच्याकडे पाहायला वेळ नाही. जे त्याच्यामुळे चिंता, काळजी, भीती हे सगळ्या गोष्टी करतात. संत आहे त्या स्थितीत समाधानी असतात. आणि पोटाकरता चिंता करायचं तसं कारण नाही. भगवंतानं आपल्याला निर्माण केलंय ना. त्यानं निर्माण केल्यानंतर मग सगळी व्यवस्था त्याला करावंच लागते ना. हे नसलं पटत पण निदान आईच्या पोटात असताना तर आपली व्यवस्था कोण केली मग? त्यानेच केली. 9 महिने आतमध्ये आपली व्यवस्था कोण केली? सगळीच. काय विशेष गोष्ट आहे. सगळी सोय आतमध्येच. काय भगवंताची लीला आहे. पोटा कारण आहे का झालो पांगेला. पोटा तीचवर पोट आहे.
पोटाला एवढं नाही लागत जास्त. हम्म. मनाची हाव थांबत. पोटाला किती लागत आहे? हा. त्याला काय फारसं लागत नसते. बाकीच्याच गोष्टी जास्त झाल्या आता. हा. आता पोटाकरता चिंता करायच नको. चिंता काय आहे? चिंता हा एक रोगच आहे प्रकारचा. हम्म. हे लोकांच्या डोक्यावर परिणाम होतो म्हणजे काय होतं? चिंताच आहे ना. हा. आम्ही आजार सुद्धा बीपी शुगर याला कारण चिंताच आहे. हम्म. आता पोटाकरता चिंता करायला नको. जे जवळ धनधान्य शिल्लक आहे तेच खाऊन सारू नाही का. आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं बेस्ट पैकी. हम्म. आपली दृष्टी परमार्थाच्या ठिकाणी ठेवावी. कारण बाकीच्या सामान्य खटाटोपाने शीन मात्र झाला नाही का. हम्म. प्रयत्न करावा. आपल्या वाटेला आलेलं कर्म करावं. पण आपली दृष्टी परमार्थाकडे असावी नाही का. हम्म. कारण या बाकीच्या गोष्टीनं शीन होतोय आणि तो शीन घालवण्याचं काम भाग गेला, शीन गेला, अवघात झाला क्षणात. नाही का. अगोदर तर जीव शिनलेला आहे. त्याची जर दृष्टी परमार्थाकडे असली तरच शीन जाईन त्याचा. हम्म. आणि या बाकीच्या खटाटोपानं काय आहे? सगळं करून पाहिलेलंच आहे ना आपण. हा. या ठिकाणी आपल्या बरोबर घेण्यासारखे काही नाही. आता नेता येत नाही आपण गण पैसे नेऊ. मग आसक्ती त्याच्यामध्ये सोनं सगळंच नाही का. हम्म. साधी चप्पल हरवली तर आपल्याला 15 दिवस जेवण गोड नाही लागत. हा. म्हणजे किती आसक्ती पण संग नेता येत नाही ना. हम्म. रोहिदास महाराज आणला त्याच्यामुळे जन्म घ्यावा लागला ना. हा. ब्राह्मण होती ती. त्यांना कोणातरी पूजा करायला गेल्याने एक जोडा दिला होता नवा. हम्म. त्या काळात नवी असे जोडे असायचे कातडीचे. आता जोडा असा लय भारी फळीवर ठेवला आणि अंतकाळ जवळ आला. हम्म. लक्ष द्या जोड्याकडेच ना. हा. पडलं शरीर. पुढच्या जन्मामध्ये समोर व्हावं लागलं ना. हा. आयुष्यभर चपला शिवावं लागलं. चिंतन. हम्म. म्हणून महाराज म्हणते या ठिकाणी आपल्या बरोबर घेण्यासारखं काहीच नाही. जीवाचा व्यय मिथ्या लाभाकडे करू नये. त्याला कळा खरा लाभ कशाचे आपल्यामध्ये. ही चालली व्यवस्था ठीक आहे. पुढच्या व्यवस्थेचं काहीतरी नियोजन पाहिजे ना. मग आता ही आवरल्यावर तर आपल्याला जावं लागेल. हम्म. पुढची काय व्यवस्था. ह्या व्यवस्थेकरता आयुष्य घालतोय आपण. हा. घडमोड घडमोड चालूच आहे ना. हम्म. हे मोडायचं ते करायचं हे करायचं ते करायचं हे करायचं ते करायचं. गेला आयुष्य निघून. खरा लाभ नाही जर कळाला तर मग हे काय अवघडच आहे मोठं. हा. ते काय आहे ही माया त्याचा विचारच करून देत नाही. हम्म. विचार केला तर सुटून देत नाही. हा. बांधेल आहे ना. हम्म. काय मायाचा जोर आहे भाऊ. मायाचं सुटणं म्हणजे आसक्ती सुटणं म्हणजे लय अवघड. फोन म्यूट करा. जन्म मृत्यूच्या येरझारात आमच्या काळजीने कधी खंड येणार नाही. संसारामध्ये सदा सर्व काळजी आहोत. आता जन्म मरणाचं खंडन आपल्या मनात नाही होत. हम्म. नाही का. प्रकाश अंधार प्रकाशाशिवाय जात नाही. हम्म. मग कुठे अवतारी महापुरुष संतू साधू संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपल्याला जावं लागेल नाही का. हा. पण संतांचा आश्रय करावा लागेल. ते आपल्याला ज्ञान देतील. मग त्या ज्ञानानं आपलं जन्म मरण टळन. आता संत म्हणले मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. त्याला कुठे मोक्ष. हम्म. नाही ना.
नाही ना. म्हणजे मनानं आता काही काही नाही किती तपश्चर्या केल्या हा. पण मुक्त कुठे झाली? हम्म. भलतंच मागत बसली ती. मागितलं बरोबरच. हिरण्यकश्यपू म्हणला होता मला अमर कर. हा. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर मला अमर कर म्हणले. हा. ते म्हणले ज्या तू मूर्ख व्यक्तीशी म्हणले. आपण बोलत आहात त्याने आपला कॉल अरे मीच अमर नाही तर मी तुला कसं काय अमर करू म्हणले. हा. मीच अमर नाही तर तुला अमर कसं काय करू? हम्म. ब्रह्मदेवाचा अधिकार साधायचा सगळे आपले शरीर त्यानंच बनवले ना. हा. तो म्हणतो हे काम मान आहे म्हणतो नाही का. हम्म. पहा किती अवघड आहे. दुसरं काहीतरी माग म्हणले हा. पण त्याला तेच मागायचं होतं मरण नको. हम्म. प्रत्येकाला मरण नकोय. तो म्हणले दुसरं काहीतरी मागतो मग त्यानं आयडिया केली. घरात नको दारात नको नाही का. हा. शस्त्राला नको अस्त्रा नको रात्री नको दिवसा नको स्त्रीकडून नको पुरुषाकडून नको 12 महिन्यात नको. हा. लय मागून घेतलं त्यानं लय डोकं लावलं होतं भारी हम्म. नाही का. हा. घरात नको दारात नको म्हणजे त्याला अमरच व्हायचं होतं. हा. म्हणलाच मरण आवडत नाही बरं का. न मरणे निर्विवाद म्हणलं. त्याला आवडत नाही. पण मग जन्म मरण घालवायची शक्ती कोणाची? फक्त संतांमध्ये. हम्म. संता विन प्राप्ती नाही म्हणले नाही का. संताशिवाय नाही ही गोष्ट. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जन्म मृत्यूच्या येरझारात आमच्या काळजीने कधी खंड होणार नाही. संसारामध्ये सदा सर्व काळजी नावत. काय दुःख आहे पण काही वाटत नाही. जीव असा कोडगा होईल त्याला काय मस्त आहे. प्रत्येक जण जे असते याच्यामध्ये हम्म. वाटतंय तसं पण त्याला काय घेणं नाही. नौकेमध्ये बसलो असता ती कडेला सुखरूप नेऊन पोहोचवते. तिचा अवेअर करून आपल्या भाऊने पोहून जाण्याचे कष्ट कोणी घ्यावेत नाही का. अरे किती व्यवस्था आहे. किती जरी नदीला पाणी असलं पण नावेत बस ना. हा. नावाड्याला दिले ना 10-5 रुपये तो पलीकडे एकदम भारी पोच करीन ना. हम्म. नाही म्हणे मी पोहूनच जाईन. मी काय नावेत बसणार नाही म्हणे. मला काय करायचं नावेत. मी जाईन पोहून. बुड मग काय कोणाचं काय जायचं नाही का. हा. मर मग. नौकेमध्ये बसलो असता ती कडेला सुखरूप नेऊन पोहोचवते. लाकडाच्या नावात एवढी ताकद आहे तर भगवंताच्या नामामध्ये किती ताकद असते. तिचा अवेअर करून आपल्या भावाने पोहून जाण्याचे कष्ट कुणी घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्याचा सारभूत असा हरिनामाचा व्यापार करावा. संत म्हणतात बाबा ओ खरा व्यापार करा तुम्ही हरिनामाचा नाही का. हम्म. त्याच्यात काय तोटा होत नाही. काही भांडवलच लागत नाही तर तोटा व्हायचं काय काम आहे. हा. बिन भांडवली धंद्यामध्ये फार म्हणतात. हा. बिन भांडवली धंदा. बरेच लोकांना वाटतंय तसं आपल्याकडे काय पैसा नाही आपल्याला कुठे हिंडता येत नाही कुठे देवाला जाता येत नाही. आता रीत माहिती नाही म्हणून हा सगळा गोंधळ आहे. हा. रीत माहिती असली तर कुठे जायची गरज नाही. संतांना तर काही द्यावा लागतच नाही. हम्म. असं कधी आडून पडलाय का बा कोणी असं काहीतरी रक्कम असली तर माळ घालतात बघ तिथं. असं ना कुठं काही. आहे ना. जरा काही एवढं माहिती नाही पण असं काही संत तर काही कोणाला अडवणार नाही. हा. ते तर दुकान उघडून बसलेले ते देतो मोलावीन सर्व वस्तू. हा. मग चिंतन करायला काय लागत आहे मग कुठं खर्च आहे का काही. नाही ना. योग्य मार्ग जर मिळाला संताची संत उलट काय लागेल ती द्यायचे त्याला नाही का. हम्म. काय त्याचं सगळंच सांभाळीत त्यात. म्हणून हरिनामाचा व्यापार करावा.
त्याची सरलीयर झाला सुफल व्यापार, नाही का? हा. तुका म्हणे हरी, काही उरो निधी उरली, त्याची सरलीयर झाला सुफल व्यापार. आमच्या हे आले भागा दिवार, या जगाचे धरून या ठेलो देवे, बळकट भावे एकविध, आणून या केला रूपा उभा सोपा जवळी, तुका म्हणे अंकित केला खाली आला वचने. सर्व प्राण्यांचे जीवन जो पांडुरंग, तो आमच्या वाट्याला आला आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सगळ्या प्राण्यांचं जीवन पांडुरंग. उन्हाळ्यात जसं पाणी आपलं जीवन आहे ना, हा. तसं आपलं सगळ्यांचं जीवन पांडुरंग आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात तो वास करतोय म्हणून आपलं सगळं चाललंय. आपलं जीवन नाही का बरं ते, हा. नाही का? आपलं सगळं चाललंय त्याच्या सत्यानं चालली यंत्रणा सगळी. हा. त्याची यंत्रणा बंद झाली, डॉक्टर म्हणते जाऊ दे घरी आता बाबाला, नाही का? हा. तर जाऊ दे म्हणले. आता काही मजाच नाही ठेवण्यात. याच्यावरून तर आपल्याला कळतं ना मग कोणतरी चालवणार आहे म्हणून. हा. हा. जी आरती घरी आणावं लागत त्या आरती कोणीतरी काय तरी चालतंय ना ते. आपोआप तर काही चालत नाही ना. नाही. ती शक्ती म्हणजे देव. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी तो हरी. देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुको नका. सर्व प्राण्यांचे जीवन जो पांडुरंग, तो आमच्या वाट्याला आला आहे. त्याला मी आपल्या जीवाशी एकनिष्ठ भावाने बळकट धरून राहिलो आहे. संतांनी धरलंय त्याला अंतःकरणामध्ये. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, नाहीतरी काय त्याला मनात धरायचंय, बाकी तरी काय करायचंय, नाही का? त्याला काय अशी वेगळी जागा नाही लागत. भाव लागतो बरं का, पण एकनिष्ठ भावाने बळकट धरून राहिला. बळकट भाव लागतो, ही बाकी गोष्ट खरी आहे. तो भावानाच आकळतो या विना कळी. निर्गुण निराकार हरी, त्याला रूपामध्ये आणून सर्वांना सुलभ असा करून जवळ उभा केला. निर्गुण लय अवघड आहे. निर्गुणाची सेवा करता येत नाही, निर्गुणाचं काहीच करता येत नाही. ते म्हणजे ओळखाया श्रुती खून केली, फक्त ओळखावया श्रुती खून केली, बाकी निर्गुणाचं फार अवघड काम आहे. संतांनी काय केलं, त्याला रूपाला आणलं ना. आला नावा रूपा, तुका म्हणे केला सोपा. सगुण सोपं आहे हो, भक्तीला सगुण सोपं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याला मी आपले अधीन केला. कारण सगुण आलं तर नामरूप येतं ना. निर्गुणाला काय नाव ठेवणार सांगा बरं? कसं दिसणार, कसं ते काय करणार, त्याची पूजा कुठं करणार? निर्गुणाचं ज्ञान करून घ्यायचं, अनुभवायचं, पण सेवा करण्याकरता सगुणच लागतं. आता लहान मुलं म्हणजे तो ते साईबाबाचं मंदिर आहे, ते कृष्णाचं मंदिर आहे. सगुण नसतं तर कसं काय कळन आता कुठं काय ते मंदिर आहे, कोणता देव काय कळन? नाही नाही. घरामध्ये देवी आपल्या गणपती बसवायचा, सगुण आहे म्हणून चालतो ना व्यवहार. हे किती मोठे उपकार आहे संतांचे आपल्यावर. हा पांडुरंग आहे बुवा, हे भगवान दत्तात्रय. सगुणामुळे सगुणात व्यवहार होतो, निर्गुणात काही होत नाही. फक्त निर्गुणाचं ज्ञान होतं का, सर्वत्र भरलेलं एक जे निर्गुण तत्व आहे ते सगुण झालं, नाही का? ज्ञान पाहिजे सगुणाचं.
सगुणाचं ज्ञान नसलं तर मग मग ती आंधळी भक्ती होती नाही का. हा. निर्गुण निराकार हरी त्याला रूपामध्ये आणून सर्वांना सुलभ असा करून जवळ उभा केला. तुकाराम महाराज म्हणतात त्याला मी आपले अधीन केला म्हणून आमच्या बोलवल्याने तो ऊठ निर्गुण स्थितीतून नीच सगुण स्थितीला आला आहे. आता निर्गुण स्थिती उंच म्हणजे व्यापक आहे, मोठी आहे ना. आणि स्थिती नीच म्हणजे लहान म्हणजे तो सगुण झाला. हा. लहान मोठं कशा करता म्हणलं, निर्गुण व्यापक आहे ना. निर्गुणाची सत्ता फार मोठी, अख्ख्या विश्वात एकच सत्ता भरलेली, एकच देव. आणि मग इकडं आपल्याला मंदिरामध्ये किती काय देव करता येते ना. हा. म्हणजे म्हणून लहान म्हणलंय त्याला, बाकी ते काही वेगळं नाही. सगुण निर्गुण एक गोविंदो रे. म्हणून महाराज म्हणतात त्याला मी आपल्या अधीन केला म्हणून आमच्या बोलावण्याने तो उच्च निर्गुण स्थितीतून सगुण स्थितीला आला आहे. कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी. जे संतांचे उपकार आहे आपल्यावर हे. खरे भांडवल सापडले गाठी जेणे नाही तुटिया आदिमासी. समंगाचे केले सापडले घरी भरवणे वै खरी साठवले. घेता देता लाभ होतसे सकाळ सदैव दुबळा भावत आहे. थोडा आली या तो नवधी निराश सारी जरी काही ते असं न कळता तुका म्हणे आता झालीशी निश्चिंती आणि कथे चित्ती न धरू तुझे. आमच्या व्यवहाराला कधी तूट येणार नाही अशा तऱ्हेचे विठ्ठल नामरूपी खरे भांडवल आमच्या गाठी सापडले. भगवंत सापडला म्हणजे परमार्थामध्ये तोटा नाही. भगवंताचं नामस्मरण करणारा तोटा नाही. आता बहुतेक मंडळी नामस्मरण काही दिवस करते, पुन्हा सोडून देते, काही इकडे पळ तिकडे पळ, हाताला लागत नाही तर त्यांना असं वाटतं काय खरं नाही होईल अवघड. तर याचा अर्थ गाईडन्स चुकीचं झालं, मार्ग चुकला, महात्मा भेटला नाही याचा अर्थ नाही का. काहीतरी आडवं आलं नाही तर योग्य मार्गाने गेला तर काय परमार्थामध्ये अवघड आहे नाही का. तोट्याचा संबंध नाही. अति स्वस्ताईची विठ्ठल रूपी माल आमच्या घरात सापडल्यामुळे आम्ही वैखरीवाणीत भरून साठवला. पाहत सगळ्यात स्वस्त देवी म्हणजे हा. तुकाराम महाराज म्हणलेच ना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरकुसोनी. देव घ्या फुका, देव घ्या फुका म्हणले न द्या विरुका मोल काही. मग आता देव जर फुकट वाटते तुकाराम महाराज, मग आता स्वस्त उधार घ्या म्हणले, नसले तुमच्याकडे पैसे तर उधार. देव लय भारी अभंग येतो, आता येणारच आहे ना तो. ते म्हणले आम्हाला देव न लगे, देव न लगे आठवणी ती रुंदली जागे. अरे अंतःकरणात जागाच नाही देव ठेवायला तर. सगळ्यात स्वस्त देव आहे तो घेत नाही, इकडे किती येणं देतो आपण. त्याच्यामुळे वैखरी वाणीत भरून साठवला. सारखं विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा. भरपूर भांडवल साठवून ठेवायचं. हे भांडवल देण्या घेण्यास सर्वांना लाभ होत आहे. मग तो दैवाना असो अगर दुबळा असो, ज्याचा जसा भाव असेल त्याचा त्याला लाभ होतो नाही का.
हम्म. पण हा लाभ वरून दिसत नाही. या भौतिक नजरेने दिसत, त्याला परमार्थाची नजर लागते नाही का. हम्म. आपल्याला या भौतिक गोष्टी मिळणं हे लय मोठा लाभ वाटतो. हा. पण ज्याच्याकडे परमार्थ रूपी धनी, त्याचं समाधान, त्याचं स्थिर आनंदी मन, प्रसन्नता, आदर, प्रेम काही वेगळंच असतं ना. हा. जसं ज्याचा भाव असेल तसा लाभ होतो. एक वार विष्णू भक्ताच्या मेळ्यात आला. एक वार विष्णू भक्ताच्या मेळ्यात आला म्हणजे तो कधी निराश होऊन जाणार नाही का. हम्म. मग एवढा मेळाव्याचा खटाटोप काय करताय. हा? किती मंडळी कष्ट घेत्या काय आता भगवंताला माहिती नाही का. हा. किती याच्यापासून काय असं कोणाला काही असं कोणाचं काही विशेष असं हे नाही ना काही. हम्म. कोणाला कशाचीच अपेक्षा नाही ना. हा. प्रत्येक जणाला एक माहितीये का, जो इथं कोणी यायला आला का त्याचं सोयीला लागावं. हम्म. हा, हा. तो इथं आला आणि त्यानं श्रवण केलं का समर्थांच्या दरबारात आला का त्याचं कल्याण झालं म्हणून समजायचं नाही का. हम्म. तो कधी निराश होऊन जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणते तो. हा. आता कोणाला आमंत्रण द्यायची गरज राहते का. त्याचं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतंय ना, ज्याला वाटतं आपलं कल्याण व्हावं, त्यानं संतांच्या मेळाव्यात जावं, बेस्ट श्रवण करावं आणि घरी आनंदानं चिंतन करावं. हम्म. काय आता आयुष्य तर चाललंच आहे तसं बी. थोडं व्यवस्थित नियोजन करून जर 2 दिवस बेस्ट श्रवण केलं शांत बेस्ट पैकी, काय असतं एकमेकाच्या हे जे वैयक्तिक साधना आणि एकत्रित साधना याच्यामध्ये फार मोठा मेळ घातलेला आहे संतांनी. एकटं वारीला जाणं आणि सगळ्यांसंग वारीला जाणं फरक आहे का नाही. हा. हा, एकट्याला जायला जमन का. आणि काय मजा येणार त्याला नाही का, त्याला करमायचंच नाही. हम्म. तसं ही सगळ्यांनी एकत्र येऊन यावेळेस साधनाची हम्म. ही सुद्धा साधनाची. मग संतांनी काय केलं त्याच्याकरता हा संत मेळा नाही का, सत्संग, हे सगळं त्या निमित्तानं. एक वार विष्णू भक्ताच्या मेळ्यात आला म्हणजे तो कधी निराश होऊन जाणार नाही. मग तो अज्ञानी न कळणार का असे ना, अंगठे बाजार असू दे ना, हा. त्याचं तर काम लय लवकर होतं उलट. हम्म. भोळा जो असतो ना त्याचं काम तर लय झटपट होतं. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही चिंतारहित झालो. पहा आता या विठ्ठल नामरूपी भांडवला वाचून चित्त दुसरे काही धरणार नाही. काय तुकाराम महाराजांची गोड वाणी आणि काय त्यांचा अनुभव आहे. आपण त्यांचं जर ऐकलं काय कमी पडन बरं आपल्याला. हम्म. आतापर्यंत जो प्रवास झाला आपला त्यांचा ऐकूनच चांगला झाला ना. हा. म्हणजे आपला प्रवास व्यवस्थित चालू आहे ना. हम्म. आम्ही चिंतारहित झालो महाराज म्हणतात. हा, त्याची चिंता गेली पाहिजे. जातीवती जातीवर का चिंतन केलं चिंता जाते. चिंता केल्यावर मग चिंता कशी काय जाईल नाही का. हा. चिंता म्हणजे काय, तसं पाहिलं तर प्रत्येक जण चिंतन करतोय. हम्म. फक्त संसाराचं करतोय, हा. कोण नाही चिंतन करीत. अहो तो तर लई चिंतन करतो रात्रंदिवस. हम्म. झोपतानाच नियोजन असतं लगेच पार सगळं उद्याचं कसं काय टायमिंग सगळं उद्याचं पार आराखडा तयार, प्लॅन सगळं प्रोग्राम नाही का. मग चिंतन नाही का ते. आहे ना. अहो चिंतनच आहे ते. इकडल्यापेक्षा चिंतन भारी आहे ते. हा. पण ते देवाचं नाही ना, अपूर्ण आहे. हे देव सोडून हे सगळं अपूर्ण आहे. हम्म. जो अपूर्ण आहे तो आपल्याला कसं काय पूर्ण करीन. नाही ना.
त्या विश्वामध्ये फक्त भगवान परमात्मा आहे. तो मूळ स्वरूपानं सच्चिदानंद स्वरूपी, मग तो आपल्याला करीनच असतं. हम्म. म्हणून त्याचं चिंतन केलं तर चिंता जाती बर का. आम्ही चिंतारहित झालो आता या विठ्ठल नामरूपी भांडवला वाचून चिंता दुसरं काही जाणार नाही. बस आता एक धरेला चित्ती आम्ही रखमायचा पती. आता काय धरायचं, काही कामच राहिलं नाही हो. फारच भारी अभंग काही हा. पदोपदी दिले अंग झाले सांग कारण, हृदयनी ठेलो ठाव जागा वाव सकळ पुढती चाली मनाला हो, वाढे ते संतोषे तुका म्हणे क्षरभागी, झाला जगी व्यापक. पावलो पावली मी आपले अंग हरीला दिल्यामुळे माझी संपूर्ण कार्य झाली. आता जेवढी म्हणून पैस जागा होती तो सर्व ठाव सर्व जागा मी व्यापून राहिलो. व्यापक झाले महाराज. आता ते स्वरूपानाच हरिरूप झाले ना. हम्म. स्वरूपानाच एकरूप झाले, देवाशी एकरूप झाले. मनाला पुढे चालण्यात आनंद आहे आणि संतोषाने देह वाढत आहे. तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षरी करणाऱ्या नश्वर जगात त्याचे मी आत बाहेर व्यापक असा झालो आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आता ते स्वतःचे अभंगाचे त्यांचे मी वासुदेव तत्वता हम्म. व्यापक झालेले भगवंत स्वरूप आता प्राप्त झाले त्यांना. हं? व्यापक झालं का दुःख कमी होतं. व्यापक होणं म्हणजे मोठं होणं. हम्म. आपण जर बाहेर गेलो तिकडं लांब बद्रीनाथ केदारनाथ, जर कोणी विचारलं आपल्याला मग तसं एवढ्या लांब गेल्यावर आपलं गाव सांगतो का आपण? नाही नाही. नाही. आता आपलं गाव केव्हा कळायचं त्यांना सांगावं लागलं महाराष्ट्रातले नाही का. हा. जिल्हा नाही कळायचं बिचाऱ्यांना. हम्म. म्हणजे तो मोठा झाला ना आता. हम्म. हा? हा. व्यापक मोठं झालं. जितकं व्यापक जितकं मोठं होऊ ना तेवढं दुःख निघून जात. हम्म. संत किती मोठे झाले नाही का. हा. म्हणावं लागत बाबा काय म्हणावं लागत. हा. बाबा गाण्यावाले म्हणावं लागत. हा. हे व्यापकामध्ये आनंद आहे, समाधान आहे. आणि जितकं लहान हो, लहान म्हणजे स्वरूपानं बरं का, हा. संकोचोनी कार्य झालाशी लहान. मी 3.5 हाताचा आहे म्हणजे लहान झाला ना तो. हा. म्हणजे देह समजायला लागला स्वतःला म्हणजे लहान होणं आहे. आणि मोठा होणं म्हणजे मी स्वरूपानं मोठा आहे, बोधरूप आहे. सगळं स्वरूप आपलंच नाही का मग. हा. हे आपलं श्वास बाहेर पडला मग आख्याच्या इतकं झाला नाही का. हम्म. अनु रनिया थोकडा तुका आकाश आहे एवढा. बाबा म्हणले मग तुम्ही काय पोट खाली आले का तुम्ही तेवढेच. ज्ञान झाल्यावर हा. बोधाचं यथार्थ स्वरूप कळालं तर तुम्ही तेवढेच आहे ना मग. हम्म. असं आहे म्हणून तुकाराम महाराज व्यापक झालं म्हणजे व्यापक झालं तर दुःख जात असतं बरं का. हम्म. किती वाजलेत? 9. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.